कॉन्क्रिटीकरण पुण्यामध्ये चालू आहे आणि खास करून नदीमध्ये चालू आहे. मुळ्या मुठ्याचं असेल किंवा त्याला आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बोलतोय. आम्ही सातत्याने हा विषय घेतलेला आहे. 2-3 इथे आपल्याच माध्यमातून पत्रकार परिषद देखील इथे ऑर्गनाईज केले होते आपल्याला सांगायला आणि आपल्या माध्यमातून लोकांना सांगायला की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नाही, रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे. वेताळ टेकडीचं असेल तर आम्ही पहिला विरोध केला होता, स्थानिक लोकांबरोबर उभं राहिलो आणि वेताळ टेकडीला कोणी हात लावू नये, सरकारने हात लावू नये हा आमचा आग्रह अजूनही आहे. तसंच सलीम अली बर्ड पार्क आम्ही पूर्णपणे ते रिवाईव्ह केलं होतं, ते ह्या सरकारने वाट लावून टाकलेली आहे. डेबरी राडा रोडा तिथे टाकलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जगात तुम्ही कुठेही पहा नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं. कदाचित जगात पहिलं उदाहरण असेल जिथे पुण्यात आपण पाहतोय नदीला अरुंद केलं जातंय आणि नदीची खोली कमी केली जाते. कोणी हे डोकं लावलंय, कशासाठी लावलंय, किती याच्यातून कॉन्ट्रॅक्ट बरं. आज तुम्ही वाचलं की पुण्यामध्ये पूर्णपणे जे काही आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत ते पण पूर्ण टाकले नाही आहेत. पण 2-3 वर्ष 15 मिनिटाच्या पावसात पुण्यात पाणी भरायला लागलेलं आहे. हे खूपच नुसतं दुर्दैवी नाही तर धोकादायक आहे. कारण पुण्याच्या नद्या असतील, त्याचा प्रवाह असेल आणि पुण्याची वाढती लोकसंख्या असेल, हे सगळं लक्षात घेता पुण्यावर जो कॉन्क्रिटीकरणचा मार होत आहे तो कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे. विचार करूनच पुण्याचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक शहराचा, हे आमचं नेहमी म्हणणं असतं. ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर आम्हाला बाजूला जरी ठेवलं तरी इंजिनियर्स आहेत त्यांना घ्या, अर्बन प्लॅनर्सना घ्या, आर्किटेक्ट्सना घ्या, जे कोणी शहरीकरांचा अभ्यास करतात त्यांना सोबत घेऊन सरकारने काम करणं गरजेचं आहे.